यू.पी.आयचा फुल फॉर्म काय आहे? यू.पी.आयचा फुल फॉर्म युनिफाईड पेमेंट इंटरफेस. यू.पी.आयची स्थापना 2016 साली भारत सरकारने केली होती. बिटकॉईनला कायदेशीर चलन या नात्याने पूर्णपणे स्वीकारणारा जगातील पहिला देश कोणता? बिटकॉईनला कायदेशीर चलन या नात्याने पूर्णपणे स्वीकारणारा जगातील पहिला देश जपान हा आहे. सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक कोणती आहे? सर्वप्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतातील पहिली बँक RBI आहे. तिचे राष्ट्रीयकरण 1949 या वर्षी करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान हे असतात. भारतात किती वर्षापुढील व्यक्तींची साक्षरतेसाठी गणना केली जाते? भारतात 7 वर्षापुढील व्यक्तींची साक्षरतेसाठी गणना केली जाते. भारतात सर्वप्रथम दारिद्र्य रेषेची संकल्पना केव्हा स्वीकारण्यात आली? भारतात सर्वप्रथम दारिद्र्य रेषेची संकल्पना 1979 या वर्षी स्वीकारण्यात आली. वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते? वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य जस्त हे आहे. 2011 च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याचे स्त्री-पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री-पुरुष प्रमाणापेक्षा कमी होते? 2011 च्या जनगणनेनुसार राजस्थान या राज्याचे स्त्री-पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री-पुरुष प्रमाणापेक्षा कमी होते. कर्कवृत्त भारताच्या किती राज्यातून गेले आहे? तर कर्कवृत्त हे भारताच्या एकूण 8 राज्यातून गेलेले आहे. तर ती 8 राज्ये कोणती आहे? त्यासाठी एक ट्रिक आहे. तर ट्रिक मित्र माझा रघुछाप. तर मित्र म्हणजे मित्र, मीचा मिझोरम, 2 नंबरला त्रीचं त्रिपुरा, माझा मध्य प्रदेश, झारखंड, रघुछाप राजस्थान, गुजरात, छाप छचा छत्तीसगड आणि पचा पश्चिम बंगाल. अशा भन्नाट ट्रिकसाठी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला येणाऱ्या आगामी काळातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच फायदा होईल. भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कांचनगंगा हे आहे. भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कांचनगंगा याची उंची 8,586 मीटर इतकी आहे आणि हे जगातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर म्हणूनही ओळखले जाते. तर 1 नंबरला आहे माउंट एव्हरेस्ट, 2 नंबरला K2 आणि 3 नंबरला आपल्या भारतातील कांचनगंगा शिखर आणि या शिखराची उंची आहे 8,586 मीटर. परमहंस सभेची स्थापना कोणी केली? परमहंस या सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 31 जुलै 1849 या दिवशी मुंबई येथे केली होती. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती आहे? तर सिक्कीम या राज्याची राजधानी गंगटोक ही आहे. राष्ट्रपती यांच्याशी संबंधित कलम कोणते आहे? तर राष्ट्रपती यांच्याशी संबंधित कलम 52 हे आहे. कोकणचे गांधी असे कोणाला म्हटले जाते? कोकणचे गांधी असे आप्पासाहेब पटवर्धन यांना म्हटले जाते. पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कोणी केली होती? पंजाब नॅशनल बँकेची स्थापना लाला लजपत राय यांनी 1894 या वर्षी केली होती. ही भारतातील
पहिली बँक म्हणूनही ओळखली जाते आणि लाला लजपतराय यांनाच पंजाब केसरी या नावाने देखील पण ओळखले जाते, हे पण लक्षात असू द्या. यमुना नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? तर यमुना नदीचा उगम यमुनोत्री या हिमालयीन पर्वतात होतो आणि या यमुना नदीच्या उपनद्या आहेत चंबळ, केन, बेटवा. चंबळ, केन, बेटवा या यमुना नदीच्या उपनद्या आहेत. यमुना नदीची एकूण लांबी 1376 म्हणजेच यमुना नदीची एकूण लांबी 1376 किलोमीटर एवढी आहे. यमुना नदी ही गंगेची सर्वात मोठी उपनदी आहे आणि यमुना नदीच्या काठावरील शहरे दिल्ली, आग्रा, मथुरा ही आहेत. तर यमुना नदीची उपनद्या आहेत चंबळ, केन आणि बेटवा. तर मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला नक्की फायदा होईल. धन्यवाद.